सर, नाशिक महापालिकेमध्ये उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पुन्हा नाराजी नाट्य सुरू झालेलं आहे. आपले शहराचे जिल्हाध्यक्ष केदार यांनी आता राजीनामा दिल्याची माहिती आहे, चर्चा सुरू आहे अशी. तुमच्यापर्यंत काय माहिती? नाही, माझं त्यांचं थोड्या वेळापूर्वीच बोलणं झालं. मी पण रात्री 4 वाजता 3:30-4 वाजता नाशिकहून इकडे आलो. त्र्यंबकेश्वरला होतो, तिथल्या कार्यक्रमातून उशीर झाला मला यायला, आणि म्हणून मला फोन आला की अशा बातम्या सुरू आहेत म्हणून. मी त्यांच्याशी बोललो, पण त्यांनी सांगितलं मी कुठलाही असा राजीनामा दिलेला नाही. माझी थोडी नाराजी होती असंही त्यांनी मला सांगितलं, पण मी राजीनामा कुठेही दिलेला नाही, तुम्ही बघून घ्या असं त्यांनी मला सांगितलं. मला वाटतं बावनकुळे साहेबांशी ते त्या ठिकाणी बोललेले आहेत, वरिष्ठांशी बोललेले आहेत की मी कुठलाही राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे या विषयावर पडदा पडलेला. मला वाटतं थोड्याफार कुरबुरी सगळीकडे चालू आहेत. आता आम्ही तर थंब मेजॉरिटी आणली, 72 नगरसेवक आम्ही निवडून आणलेत 122 पैकी. मोठी मेजॉरिटी आम्हाला मिळाली, मागच्या वेळेपेक्षाही चांगली मेजॉरिटी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. थोड्याफार कुरबी असतं, कोणाच्या मनासारखं होतं, कोणाच्या मनासारखं होत नाही. 3 आमदार आहेत, त्यामुळे मग इकडचा का घेतला, तिकडचा का नाही घेतला, माझ्या मतदारसंघातला का नाही घेतला, महापौर उपमहापौर किंवा पुढची पदं जी आहेत ती, असंही चालू राहतं. त्यामुळे किरकोळ वादावादी निश्चित आहेत, पण मला वाटतं एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बसून हा सगळा विषय त्यांच्या कानावर टाकून सगळ्यांनाही थोडं सांगण्याची गरज आहे. बरोबर आहे. तिकीट वाटपाच्या वेळेसुद्धा काही वाद त्या ठिकाणी झालेत, लोकप्रतिनिधींची नाराजी, आणि मग थोडा गोंधळही झाला, AB फॉर्म पळवापळवी झाली, ते तुम्ही सगळं दाखवलेलं आहे. आणि हे प्रवेश करताना सुद्धा काय गोंधळ झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी आपण दाखवलेलं आहे. पण मला वाटतं राजकारणामध्ये की सगळ्या 100% गोष्टी मनासारख्या होतात असं नसतं. एखादा विषय मनाविरुद्ध गेला की मग त्या विरोधामध्ये आपण इतका संताप राग व्यक्त करावा, मला वाटतं हेही काही योग्य नाही. त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे रवींद्र चव्हाण आहेत, बावनकुळे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी सर्वांना समजच्या बाबतीमध्ये त्याही वेळेला दिलेली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी आज वादग्रस्त विधान केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचा उल्लेख जो आहे तो एकेरी केला आहे. तुमचा मुख्यमंत्री आमच्यामुळे निवडून आला असं त्यांच्या भाषणात म्हटलं. म्हणजे मी आत्ताच आपल्या चॅनलवर बघितलं, आणि ते ज्या भाषेत बोलत आहेत मला वाटतं त्यांची पहिलीच टर्म आहेत. तर म्हणजे अनिल बाबासाहेब माझे चांगले मित्र होते, गेल्या 35 वर्षापासून मी या सदनामध्ये, आणि ते सुद्धा बरेच वेळा निवडून आलेले होते. पण त्यांचे जे चिरंजीव आहेत, आणि आज मलाही थोडं आश्चर्य वाटलं की ज्या भाषेमध्ये ते बोलता आहेत, तुझ्या मुख्यमंत्र्याला कोणी निवडून आणलं त्याला विचार, आम्ही सगळे आहेत म्हणून ते मुख्यमंत्री, म्हणजे एकेरी भाषेत बोलले, ते मी ते बोलू शकत नाही, अशा एकेरी भाषेमध्ये त्या ठिकाणी बोललेले आहेत. मला वाटतं अजून त्यांची पहिलीच वेळ आहे. आणि त्यावर अजून ते सगळे म्हणले की सगळे पक्ष मीच चालवतो इथे, काँग्रेस मी चालवतो, राष्ट्रवादी मी चालवतो, उबाठा मी चालवतो, भाजपसुद्धा मीच चालवतो इथे, सगळे पक्ष माझ्या खिशात आहे. मला वाटतं अतिशय चुकीचं स्टेटमेंट त्यांचं आहे. त्यापेक्षाही गंभीर मुख्यमंत्र्यावरती एकेरी भाषेमध्ये बोलत आहेत. अजून त्यांचं खरं राजकारणाच्या वयाची म्हणजे अगदी सुरुवात आहे. आता असं झालेलं आहे, दीड वर्षापूर्वी ते निवडून आलेले आहेत, आणि त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे मला असं वाटतं. म्हणजे त्यांचे आता काय बोलावं मी, ते लहान आहेत, नवीन आहेत, पण मला वाटतं की त्यांनी थोडं राजकारण समजून घ्यावं. बाबरसाहेबही आमच्यासोबत होते, पण ते कधीच त्यांचा असा तोल आजपर्यंत गेला आणि मी इतक्या वर्षांना बघितलेलं आहे, आणि ते अशा पद्धतीने बोलत आहेत. मला वाटतं शिंदे साहेबांनी त्यांना समज देण्याची गरज आहे. नाही तर मग सुरुवातीला शेवट होईल. तुम्ही असं समजा का सगळे आमच्या खिशात आहे, भाजपाला तुम्ही काय खिशात घेतात, भाजपाला तुम्ही काय चालवतात. मला वाटतं थोडं तोलून मापून बोललं पाहिजे. फार हवेत राहता कामा नये. पहिली टर्म आहे आपली, नाही तर मग ती शेवटची ठरता कामा नये. मला वाटतं हा त्यांचा प्रश्न आहे. आता ते म्हणता बोलणं झालं, हे म्हणता बोलणं झालं नाही, ते म्हणतात. आता काय तो खरं म्हणजे आमचा प्रश्नच नाही आहेत. आता दादा गटाचे सगळे लोक म्हणतायत, जे नेते दुसऱ्या फळीतले ते सगळे म्हणतायत की आमचं काही बोलणं झालेलं नाही, अजिबात आमच्या कानावर सुद्धा विषय नाही. आता पवार साहेबांकडूनच म्हटलं जातं आहे झालं. आता हा दोन्ही पवारांच्या कुटुंबातलाही प्रश्न आहे आणि दोन्ही पक्षामधला प्रश्न आहे. त्या बाबतीत आम्हाला कुठली माहिती नाही खरं म्हणजे. त्यामुळे त्यांच्या टर्म्स अँड कंडिशनवर, कारण एकाच राष्ट्रवादी आता कुठली 2 सत्ता केंद्र होणार नाहीत असं अजित पवारांचा पवित्र होता, आणि म्हणून या बैठका लांबल्या.
म्हणजे जर एकत्र यायचंच असेल तर मग जयंत पाटील सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवारांच्या नेतृत्वात काम करावं असं देखील होतं. अर्थात अंतिम टप्पा जर आला असता तर भाजप चर्चा झाली असती. काय वाटतंय? मला वाटतं या संदर्भात काय चर्चा झाली काय नाही हे कोणालाच माहीत नाही. याचं कुठे रेकॉर्डिंग नाही आहे, याचं कुठे त्यांनी कुठे बाईट दिलेलं नाही आहे. त्या अंतर्गत त्यांच्या चर्चा होत्या. आता काय झाल्या काय नाही झाल्या का नाही झाल्या या बाबतीमध्ये सगळे दोन्हीकडचे पार्टी जे आहेत ते वेगवेगळे स्टेटमेंट करतायत, वेगवेगळे बोलत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही मिळून ठरवतील काय असेल नसेल ते. पण सर, आज शरद पवारांनी ज्या प्रकारचा उद्गार काढले, याआधी देवेंद्र फडणवीसांनी देखील म्हटलं होतं की जर इतक्या प्रमाणात चर्चा केली जात होती की जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायचं, पवार यांना राज्यमंत्रीपद द्यायचं, तर असे विषय दादांनी माझ्यासोबत चर्चा केली असती. मात्र दादांनी या संदर्भात माझ्याशी कुठलीही चर्चा केली नव्हती. त्यामुळे असं वाटत नाही की कुठलीही अशा प्रकारची चर्चा झाली असावी. मात्र शरद पवार बरोबर आहे. फडणवीस या चर्चेत कसे काय असतील, त्यांना काय अधिकार? नाही अधिकार काय मग तुम्हाला कुठे विचारत होते ते? दादा काय पवार साहेबांना विचारून करत होते का काही? ते मुख्यमंत्र्यांना विचारूनच झालं असतं हे सगळं. हे आधीच जगजाहीरच आहे. त्यांना घ्यायचं, त्यांना मंत्रिपद द्यायचं काय द्यायचं हा अधिकार सुद्धा मुख्यमंत्र्यांचा आहे ना. तुम्ही असं कसं काय म्हणू शकाल त्यांना काय अधिकार म्हणून? ते मुख्यमंत्री आहेत, राज्याचे नेते आहेत विधिमंडळातले, त्यामुळे त्यांना विचारून हा विषय होईल. पण आता आम्हाला याशी काही घेणं देणं नाही. तुमचं काय झालं तर तुम्ही म्हणता बळच अंगात घुसतात झालं 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 हे म्हणतात झालंच नाही. आता तुमच्या दोन्ही पक्षामधला प्रश्न आहे, तो तुम्ही सामंजस्य सोडवावा. खरं मी तुम्हालाही माहिती आहे मी किती आंबेडकरवादी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मान सन्मान करतो. प्रत्येक आंबेडकर जयंतीला तुम्ही फक्त मलाच दाखवतात राज्यामध्ये. मी पुन्हा सांगेल, अगदी नाचताना लेझिम खेळताना पूर्ण दिवसभर मिरवणुकांमध्ये मीच असतो. अगदी निळं शर्ट घालूनच असतो. असं मी कधी माझी 40 वर्षामध्ये अशी मिरवणूक राहिली नाही की मी त्या अशी निळं शर्ट घातलं नाही. मला इतके अभिनंदनाचे वर्ष येतात सगळ्या नागपूरपासून, सगळ्या महाराष्ट्रातून आणि विशेष करून सगळे आमचे आंबेडकर नेते आहेत त्यांचेसुद्धा मला सगळे फोन येतात. आणि असं असताना मी सांगितलं की बाबा माझं अनावधानाने नाव घ्यायचं राहून गेलं बाबासाहेबांचं, त्यांचा जय जयकार राहून गेला करायचा, हे खरं आहे. पण आता ते होता बरोबर मला जसं कळालं तसं मी लगेच दिलगिरी व्यक्त केली 2 मिनिटात, 4च मिनिटात खाली उतरल्याबरोबर 4-5 मिनिटामध्ये. नंतर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी सभेमध्ये भाषणामध्ये मी माफी मागितली की मला तसा उद्देश नाही, माझ्याकडून जे चुकून झालेलं आहे मी माफी मागितली. मला वाटतं विषय संपला पाहिजे. पण मग आता इतक्या दिवसांनी पुन्हा मोर्चे काढा, हे करा ते करा, आता माफी मागा. मी माफी आधीच मागितलेली आहे, पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो, पुन्हा माफी मागतो. पण आता यामागे आता काय कारण आहे काय मला कळत नाही. आणि मी तर अजून याच्या तेही म्हणेल मी अजून की अजून मग तुम्ही आतापर्यंत सगळे भाषणं तपासून बघा. सगळ्या भाषणामध्ये बाबासाहेबांचं नाव आहे का? ते वेळोवेळी असतं पण काही वेळेला नसतं. आता ते मला कुठेही त्यांचा अपमान करण्याचा कुठेही काही संबंधच नाही आहे. पण मग मला एकट्यालाच टार्गेट का करतायत? मी तर म्हणेल तुम्ही काँग्रेसच्या काळातली तर पासून बघा, आताचे बघा बरं भाषणं सगळे. राष्ट्रवादीची सत्ता होती, शिवसेनेची सत्ता होती, त्याच्या काळात सगळ्या मंत्र्यांची भाषणं तर पासून बघा बरं तुम्ही. मग तुम्ही मला एकट्यालाच का टार्गेट करतात? बाबासाहेबांशी आम्हाला नितांत आदर आहे. मी प्रत्येक भाषणात सांगतो की बाबासाहेब घटना लिहिली त्यांनी आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उभे होतो. आमच्यासारखे सर्वसामान्य ओबीसी समाजातले आमच्यासारखे कार्यकर्ते, आम्ही या ठिकाणी एका शिक्षकाचा मुलगा आम्ही साध्या जिल्हा परिषदला, तर आम्ही या ठिकाणी उभा आहे. मी वारंवार सांगतो त्यांच्याविषयी आम्हाला नितांत आदर आहे. एकही जयंती एकही दंभपर्यंत दिन मी सोडत नाही. माझ्या मतदारसंघात सगळ्या लोकांना माहिती आहे पूर्ण तालुक्यामध्ये. आणि मग असं असताना उगाच इतका त्याचा हे करायचा आणि फक्त मग राजीनामा द्या हा कुठला विषय मला कळाला नाही. अनेक वेळेला लोक काही बोलतात, उलटसुलटे बोलतात. मी तर काही बोललेलंच नाही, पण उलटसुलट बोलतात. दिलगिरी व्यक्त झाली की विषय संपतो. पण सगळं झाल्यावर, एवढं सगळं झाल्यावर मी माफीसुद्धा मागितल्यावर वारंवार हा विषय पुढे काय येतो तर मला असं वाटतं की काय याच्यामध्ये काय चाललं आहे, कोण पाठीमागून कोण हवाले त्या विषयाला, असाही संशय येतो. कशा प्रकारे बघताय कुठेतरी उपमहापदावर शिवसेनेमध्ये? मला वाटतं अजून उद्याचा दिवस आहे, 6 तारखेला निवडणूक आहे, तोपर्यंत आमच्यामध्ये बोलणंही सुरू आहे. पण बहुतेक सगळी निवडणुकी बिनविरोध होईल. आम्ही सोबतच त्या ठिकाणी राहू. आमचे 72 आहेत, त्यांचे 26 नगरसेवक आहेत. 122 पैकी संख्या आमची मोठी आहे, खूप मोठी आहे. म्हणजे जे मॅजिक फिगर त्याच्या खूप पलीकडे मोठी संख्या आहे आमची. तरी पण आम्ही केंद्रात राज्यात सोबत आहोत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी एकत्र राहावं
अशी आमची इच्छा आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय मला म्हणालेत की त्या ठिकाणी आपण सोबतच राहा. शिंदे साहेबांनी मला दोन फोन केला की आपल्या सोबत राहायचं आहे आणि शेवटी वरिष्ठ आहेत त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे. फक्त कोणतं पद कुणाला द्यायचं यावरून थोडंसं आमचं चर्चा सुरू आहे, बोलणी सुरू आहे. आज उद्यामध्ये तोही प्रश्न सुटेल आणि बिनविरोध निवडणूक होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.